नमस्कार, वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण छान असे आपल्या ह्या ब्लाउजच्या डिझाईन मी ज्या शिवल्या आहेत 6 ब्लाउजच्या डिझाईन शिवल्या आहेत हे बघा। तर हे मी 6 ब्लाउज तुमच्याशी दाखवणार आहे, शेअर करणार आहे तुम्हाला याचे डिझाईन आणि याला मी किती शिलाई घेतली हे तुम्हाला सांगणार आहे आणि कशा प्रकारे आपण शिलाई घ्यायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा एक एक मी तुम्हाला दाखवते ब्लाउज। हे बघा हा एक ब्लाउज आहे, हे सर्व लग्नातले ब्लाउज आहेत। तर हा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे, समोरून प्लेन प्रिन्सेस कट, समोरून गोल गळा घेतलेला आहे आणि बाहीला हे वर्क आलेलं आहे, त्यामुळे इथे काही आपण डिझाईन केलेलं नाही। पाठीला बघा अशा प्रकारे पाठीला राऊंड गळा आला होता आणि त्यालाच प्रिंटेड गळा आलेला होता, तर तो आपण शिवलेला आहे। याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर याची गळा रुंदी खूप जास्त होती, तर ते कमी कशी करायची यासाठी मी स्पेशल याचा व्हिडिओ बनवला आहे आणि पाठीला थोडीशी लेस वापरली आहे, खूप खाली प्लेन दिसत होतं त्यासाठी। तर अशा प्रकारे हा ब्लाउज आपला तयार झालेला आहे आणि याला मी हा प्रिंटेड असल्यामुळे आणि प्रिन्सेस कट असल्यामुळे 400 रुपये शिलाई याला मी घेतलेले आहे। आता बघा दुसरा पुढचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवते। बघा हा पुढचा ब्लाउज आहे आपला। तर हा फोर्टक्सचा ब्लाउज आहे। हे बघा हाही खूप सुंदर बसतो अशा बाई, म्हणजे फोर्टक्सचा ब्लाउज ही आपल्या फिटिंगसाठी खूप छान असं बसतो। ओढून गोल गळा घेतलेला आहे आणि पाठीमागे बघा अशा प्रकारे गळा घेतलेला आहे मी याला, पाहू शकता। असं वरून एक राऊंड आणि खाली असं अशा प्रकारे गिरायकाने जसं सांगितलं तसं आपण हा गळा घेतलेला आहे आणि असे सुंदर असे लटकन याच्यासाठी मी बनवलेले आहेत। खूप छान असे लटकन दिसतात, हे बघा खूप छान असे लटकन बनवले आहेत। आणि हे पहा, ही आता सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेली मोठी फुगबाई, वरती फक्त पफ अशा प्रकारे मी याची शिवलेली आहे बघा। आणि तर याला मी 350 रुपये शिलाई घेतली या ब्लाउजसाठी। आता मी दुसरा ब्लाउज दाखवते तुम्हाला। हे बघा हा खूप सुंदर असा ब्लाउज आपण शिवलेला आहे, रेग्युलर यूजसाठी साडीवरती हा ब्लाउज आपण शिवलाय। प्रिन्सेस कटच आहे हाही, म्हणजे बसायला व्यवस्थित परफेक्ट बसतो, याचाही काही प्रॉब्लेम नाही। आणि पाठीमागे तुम्हाला दाखवते स्लीव्स याच्या छोट्याच ठेवलेल्या आहेत आपण आणि पाठीमागे बघा अशा प्रकारे केलेलं आहे। हे असं छोटे त्रिकोण करून त्यावर हे गोल्डन मणी लावलेले आहेत आणि खाली मी छान असे 3 मोती लावून घेतले आहेत। लटकन सिंपल असे नॉट लावून आपण हा ब्लाउज तयार केलेला आहे बघा आणि छोट्याच बाहीचा हा ब्लाउज आहे। तर याला मी 400 रुपये शिलाई घेतली आहे। या अशा डिझाईन बनवायला खूप वेळ लागतो आणि प्रिन्सेस कट आहे त्यामुळे। आता याच्या पुढचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवते। हे बघा हा तर खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे काठापदराच्या साडीवरचा आणि ही प्रिन्सेस कटच ब्लाउज आहे हे बघा। आता पुढे आपण बघा पाठीमागे असा गळा शिवलेला आहे मी आणि याला असे गुलाबाचे खूप छान असे एकदम सिंपल व छान दिसायला असे लटकन बनवले आहेत बघा। आणि याला मी 550 रुपये शिलाई घेतली आहे। याला खूप वेळ जातो, हे मणी वगैरे मोती लावून घेतले आहेत, खूप छान असा गळा आणि गिरायकाला तर खूप आवडला आहे हा गळा। अशा प्रकारे याची आपण 550 रुपये शिलाई घेतलेली आहे। आता पुढचा आहे हा हे रेग्युलर यूजसाठीच आपण ब्लाऊज शिवलेला आहे। इथे बघा प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे हाही। ॲक्च्युली हे सर्व ब्लाऊज हे म्हणजे एकाच गिरायकाचे आहेत, दोघींचे आहेत ते, फोर्टक्स वेगळा आणि प्रिन्सेस कट अशा प्रकारे हे ब्लाऊज आहेत। पाठीमागे बघा हा सिंपल असं किती छान असं गळा बनवला आहे। याची कटिंग आणि स्टिचिंग या गळ्याचेही मी लवकरच शेअर करणार आहे। हे खूप काही गडबडीत ब्लाऊज शिवले त्यामुळे याचे व्हिडिओ म्हणजे टाकायचे राहिलेले आहेत, अजून एडिटिंग बाकी आहे। तर बघा अशा प्रकारे इथे मी गोल्डन मणी लावलेले आहेत। पाठीमागे हे आपले बटन आणि बाही ही छोटीच केलेली आहे आणि आपल्याला याला मी शिलाई घेतलेली आहे 350 रुपये, कारण या गळ्यामध्ये जास्त वेळ गेला नाही तर त्यासाठी मी इथे 350 रुपये शिलाई या ब्लाऊजसाठी घेतलेली आहे। आता अजून शेवटचा एक हा ब्लाऊज राहिलेला आहे आपला। हे बघा हाही फोर्टक्सचा ब्लाऊज आहे, खूप छान बसला आहे आपण आणि याला पटका गळा सांगितला होता
तर त्यावर काहीतरी वेगळं करा असं सांगितलं. मग काय करायचं तर आपलं सिल्वर कलरची लेस इथे मी वापरली. त्यांच्या साडीवरती सिल्वरचं वर्क आहे कलरचं, त्यासाठी. आणि अशा प्रकारे मी इथे मटका गळा पण तयार केलेला आहे. याला मी 300 रुपये शिलाई घेतले आहे. तर बघा, हे अशा प्रकारे आपले 6 ब्लाऊज डिझाईन तयार झालेले आहेत. तर तुम्हाला या डिझाईन कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, यातले तुमच्याकडे काय रेट घेता कुठल्या ब्लाऊजचे, अशा प्रकारे तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.